सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर झालेल्या ओळखीनंतर एका तरुणीला आणि तिच्या मित्राला बोलवून जबर मारहाण करत त्यांची लूटमार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत मुख्य आरोपी आदित्य कोचे याला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आदित्यने इंस्टाग्रामवर झालेल्या संभाषणानंतर एका विद्यार्थिनीला प्रत्यक्ष भेटण्यासाठी बोलावले होते। ती आपल्या बॉयफ्रेंडसह ठरलेल्या ठिकाणी पोहोचली असता तिथे काही कारणास्तव वाद झाला। या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले। मुख्य आरोपी आदित्यने आपल्या अन्य 6 साथीदारांना बोलावून त्या विद्यार्थिनीला आणि तिच्या मित्राला बेदम मारहाण केली। एवढेच नव्हे तर आरोपींनी या दोघांचा मोबाईल फोन आणि दुचाकी वाहन जबरदस्तीने हिसकावून घेऊन तिथून पळ काढला। या गंभीर घटनेची तक्रार मिळताच पाचपावली पोलिसांनी गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी आदित्य कोचे याला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला PSR रिमांड मंजूर केलाय। पोलिसांनी स्पष्ट केलंय की अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचा यापूर्वी कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही। इंस्टाग्रामवर झालेल्या तत्कालीन वादातूनच त्याने हे टोकाचं पाऊल उचललंय। दरम्यान या गुन्ह्यात सामील असलेल्या उर्वरित 6 आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत। पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करतायत। त्याच्या अनुषंगाने एक मुलीला फोनवरून त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करून भेटण्यास बोलवण्याच्या अनुषंगाने मुलीचा बॉयफ्रेंड आणि जो समोरचा व्यक्ती जो इंस्टाग्रामवर तिच्यासोबत बोलत होता त्याच्या अनुषंगाने हे वादातून घटना घडल्याची प्राथमिक स्वरूपात दिसून येते। त्या ठिकाणी जो मुख्य आरोपी आहे आदित्य कोचे आणि त्याचे इतर 6 साक्षीदार ज्याच्यामध्ये अमित वानखडे, रिहान अन्सारी, अब्रार अन्सारी, रमजान शाह, साहिल आणि अब्रारचा मित्र असे एकूण 7 जण त्या ठिकाणी जे यशोधरानगर परिसरात हे राहतात त्या ठिकाणी त्याला बोलवण्यात आलं। त्या ठिकाणी जो रमेश म्हणून जो बॉयफ्रेंड आहे त्या मुलीचा त्या ठिकाणी त्याला मारहाण करून त्याच्याकडचा मोबाईल आणि 2 व्हीलर त्याकडनं घेऊन घेण्यात आलं। त्याच्या अनुषंगाने आम्ही जो मुख्य आरोपी आदित्य कोचे आहे त्याला आम्ही सध्या ताब्यात घेतलाय आणि PSR रिमांडसाठी प्रोड्यूस करावा। याचं पार्श्व रेकॉर्ड काही नाहीये, फक्त त्या मुलीच्या इंस्टाग्रामवर 2 दिवसापासून तो कॉन्टॅक्टमध्ये आला होता आणि त्यातून हा वाद झाल्याचं प्राथमिक दृष्ट्या आम्हाला दिसून येतं।